हा तर स्टुडंट्स लास्ट टाइम आपण सिस्टम ऑफ युनिट्स बघत होतो. ठीक आहे. सिस्टम ऑफ युनिट्स म्हणजे काय, तर ऑल फंडामेंटल युनिट्स अलॉंग विथ डिराइव्ड युनिट्स फॉर्म ए सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे सिस्टीम ऑफ युनिट फॉर्म करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट्स द्यावे लागतील. ओके, अगोदर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट द्यावे लागतील. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट दिले की त्याच्यावरून आपल्याला सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे युनिट काढता येतील डायरेक्टली. म्हणजे युनिट फक्त कुणाला द्यावे लागतात, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला द्यावे लागतात, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. युनिट फक्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला द्यावे लागतात. एकदा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट दिले की त्याच्यावरून सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे युनिट आपल्याला मिळवता येतात. कारण सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतात. त्यांच्यामध्ये काहीतरी फॉर्म्युला असतो, काहीतरी रिलेशन असतं. ते रिलेशन वापरून, तो फॉर्म्युला वापरून आपण काय करू शकतो, ते युनिट फाइंड आउट करू शकतो. आणि सगळे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट एकत्रित केले की त्याला काय म्हणायचं, सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणायचं. म्हणजे पुन्हा एकदा बघा, सगळे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट एकत्रित केले की त्याला काय म्हणायचं, सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हणायचं. त्याच्यामुळं तुम्हाला जर थिअरी एक्झाम मध्ये डेफिनेशन विचारली, सिस्टीम ऑफ युनिट्स, डिफाईन सिस्टीम ऑफ युनिट, 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. तर सिस्टीम ऑफ युनिट्सची डेफिनेशन काय येणार आहे, ऑल फंडामेंटल युनिट्स along with derived units form a system of unit. किंवा डायरेक्टली असं पण म्हणू शकताय, ऑल फंडामेंटल युनिट्स अलॉंग विथ डिराइव्ड युनिट्स इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट. फॉर्म म्हटलं तरी चालतं, इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स असं म्हटलं तरी चालतं. ओके. आता अशा सिस्टीम ऑफ युनिट कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया. सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स, डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट जी पूर्वी वापरली जायची ती कुठली आहे बघा. फर्स्ट सिस्टीम ऑफ युनिट इज द सीजीएस सिस्टीम. ओके, फर्स्ट सिस्टीम इज सीजीएस सिस्टीम. ही सीजीएस सिस्टीम काही युरोपियन कंट्रीज मध्ये वापरली जायची. काही युरोपियन कंट्रीज मध्ये ही सीजीएस सिस्टीम वापरली जायची. डेफिनेशन्स या नीट किंवा जेई साठी इम्पॉर्टंट नाही आहेत, लक्षात घ्या. ओके, परंतु फंडामेंटल कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी डेफिनेशन माहिती पाहिजेत, किंवा तुमचे जे 11च्या टेस्ट एक्झाम आहेत त्याच्यासाठी डेफिनेशन लागणार आहेत तुम्हाला. ठीक आहे. ओके, कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. सिस्टम ऑफ युनिट म्हणजे डोक्यात लगेच आलं पाहिजे की फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट एकत्रित केले की त्याला सिस्टीम ऑफ युनिट म्हणायचं. व्हेरी सिम्पल, एवढं लक्षात ठेवा. ते आपल्या वर्ड मध्ये लिहिलं तरी चालेल, थोडंसं इकडे तिकडे इंटरचेंज डेफिनेशन झाली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट कुठल्या कुठल्या होत्या पूर्वी, त्या पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सिस्टीम जी आहे दॅट इज सीजीएस सिस्टीम. ओके, आता सीजीएस म्हणजे काय तर लक्षात घ्या. CGS stands for centimeter, gram, second. ओके, CGS चा लॉंग फॉर्म काय बघा, सेंटीमीटर ग्राम सेकंड असा सीजीएस सिस्टमचा लॉंग फॉर्म आहे. ओके, आता सीजीएस सिस्टम मध्ये काय केलं होतं लक्षात घ्या. सीजीएस सिस्टम मध्ये 3च फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी वापरलेल्या होत्या. ओके, सीजीएस सिस्टम मध्ये 3च फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी वापरलेल्या होत्या, लेंथ, मास आणि टाइम. आणि या सिस्टम मध्ये काय केलं जायचं, लेंथ मेजरमेंटसाठी सेंटीमीटर वापरलं जायचं, मास मेजरमेंटसाठी ग्राम वापरलं जायचं, आणि टाइम मेजरमेंटसाठी सेकंड वापरलं जायचं. ओके, सो इन दिस सिस्टीम, म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये आता एक एमसीक्यू काय होऊ शकतो की सीजीएस सिस्टीम मध्ये फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती होत्या, असा जर एमसीक्यू आला तर त्याचा आन्सर काय येणार आहे सांगा चॅट सेक्शन मध्ये. इन सीजीएस सिस्टीम हाऊ मेनी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर युज्ड, असा जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर येणार आहे 3. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, ठीक आहे. सो इन दिस सिस्टीम सेंटीमीटर is used for length measurement.
comma, gram is used for mass measurement, and second is used for time measurement. Okay, second is used for the time measurement. This system is also called as, Gaussian system. Okay, Gaussian system. ओके, गॉस हा एक सायंटिस्ट होता, लक्षात घ्या. गॉस हे एका सायंटिस्टचं नाव आहे आणि त्या सायंटिस्टच्या नावे देखील ही सिस्टीम ओळखली जाते. सीजीएस सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज गॉसियन सिस्टीम. ओके, सो एक्झाम मध्ये लक्षात घ्या, सीजीएस सिस्टम म्हणजे आता थिअरी एक्झामला एक्सप्लेन सीजीएस सिस्टम हा 2 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एवढे 3 पॉईंट लिहिणं खूप इझी आहे. लक्षात घ्या, सीजीएस सिस्टीम, CGS stands for centimeter gram second. Okay, CGS stands for centimeter gram second. In this system, centimeter is used for the length measurement, gram is used for the mass measurement, and second is used for the time measurement. CGS system is also called as Gaussian system. आणि ही कुठं वापरली जायची? सम ऑफ द युरोपियन कंट्रीज. कारण लक्षात घ्या, सायन्सची खरी डेव्हलपमेंट युरोपमध्ये झालेली आहे. ओके, मोस्टली वर्ल्ड मध्ये बघितलं, सायन्सची डेव्हलपमेंट युरोपमध्ये झाली. तर युरोपमध्ये लार्ज नंबर ऑफ कंट्रीज आहेत, छोट्या छोट्या लार्ज नंबर ऑफ कंट्रीज आहेत. तर काही कंट्रीजमध्ये सीजीएस सिस्टीम वापरली जायची. ओके, फॉर एक्झाम्पल फ्रान्स किंवा फ्रान्सशी रिलेटेड ज्या कंट्रीज आहेत, ओके, त्याच्यामध्ये सीजीएस सिस्टम वापरली जायची. ओके, सेकंड, सीजीएस नंतर नेक्स्ट सिस्टीम आहे, दॅट इज एमकेएस सिस्टीम. एमकेएस सिस्टीम. त्याच्या अगोदर आता सीजीएस सिस्टीमवर समजा एमसीक्यू विचारला तर कसा विचारला जाऊ शकतो? सीजीएस मध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत? ओके, त्याच्यानंतर सीजीएस सिस्टमचं दुसरं नाव काय? गॉसियन सिस्टीम. ओके, हे एक लक्षात ठेवा. आणि ही सीजीएस सिस्टीम डेसिमल सिस्टीम आहे का? ओके, सीजीएस सिस्टीम डेसिमल सिस्टीम आहे का? तर ही डेसिमल सिस्टीम आहे. ओके, हा एमसीक्यू येऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही म्हणणार सीजीएस सिस्टम इज डेसिमल सिस्टम, याचा एमसीक्यू कसा काय तयार होणार? तर एमसीक्यू कसा तयार होणार? विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, अशा प्रकारचे काही वेळेला ऑप्शन्स असतात. तर त्याच्यामध्ये सीजीएस सिस्टम इज डेसिमल सिस्टीम असा असेल तर तो करेक्ट ऑप्शन असणार आहे. सीजीएस सिस्टम इज नॉट डेसिमल सिस्टीम असं म्हटलं तर ते इनकरेक्ट होणार. डेसिमल का? कारण याचे सब युनिट म्हणजे छोटे युनिट आणि मोठे युनिट हे काय असतात? 10च्या पट्टीत असतात. 10च्या पट्टीत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जसं आपण सीजीएस बघितलं ना, सीजीएस सिस्टीम बघितली ना, तसं काय आहे, आणखी एक सिस्टीम पूर्वी वापरली जायची, दॅट इज कॉल्ड ॲज एमकेएस सिस्टीम. ओके, आता जसं सीजीएसचं लिहिलं ना तसंच मी एमकेएसचं पण लिहिणार आहे. खूप इझी आहे, लक्षात घ्या. ओके, तर सीजीएस स्टँड्स फॉर सेंटीमीटर ग्राम सेकंड. तसं एमकेएसचं काय येणार बघा, मी इथं लिहितोय. एमकेएस स्टँड्स फॉर मीटर किलोग्राम सेकंड. ओके, एमकेएसचा लॉंग फॉर्म काय येतो? लॉंग फॉर्म ऑफ एमकेएस इज मीटर किलोग्राम सेकंड. पुन्हा एकदा नेक्स्ट क्वेश्चन, एमकेएस सिस्टम मध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी होत्या? तर याचा आन्सर पुन्हा एकदा काय येणार आहे? एमकेएस सिस्टम मध्ये त्यावेळच्या सायंटिस्टनी फक्त 3च फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ठरवल्या होत्या आणि त्या पुन्हा एकदा लेंथ, मास आणि टाइम असणार आहेत. ठीक आहे. So in this system meter is used for length measurement. Meter is used for length measurement. Okay, kilogram
kilogram is used for mass measurement. And second is used for time measurement. ओके, व्हेरी सिंपल. याच्यामध्ये जास्त काय डिफिकल्ट पार्ट नाहीये, जास्त एक्सप्लेन करण्यासारखा देखील पार्ट काय नाहीये. ओके, दिस सिस्टम is called as, it is also called as metric system. ओके, या सिस्टीमला मेट्रिक सिस्टीम असंही म्हटलं जातं, लक्षात घ्या. ओके, सो एमकेएस सिस्टीम मध्ये कुणाला काही डाऊट आहे का बघा? एनी डाऊट इन दिस केस? Okay, now third system, that is FPS system. ओके, एमकेएस सिस्टम मोस्टली कुठं वापरलं जायचं? युएस मध्ये, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे आहे तिथे जनरली एमकेएस सिस्टम वापरली जायची. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सिस्टीम आहे दॅट इज एफपीएस सिस्टीम. ओके, म्हणजे या फेमस सिस्टम ऑफ युनिट आहेत ज्या पूर्वी वापरल्या जायच्या. याच्या व्यतिरिक्त देखील आणखी भरपूर सिस्टीम होत्या, सिस्टम ऑफ युनिट्स, पण ज्या मोस्ट कॉमनली युज्ड ज्या सिस्टीम्स आहेत ते आपण बघतोय. लक्षात घ्या, एफपीएस सिस्टीम. आता एफपीएस सिस्टम म्हणजे काय लक्षात घ्या, तर एफपीएस स्टँड्स फॉर फूट पाऊंड सेकंड. ओके, फूट पाऊंड सेकंड. एफपीएस चा लॉंग फॉर्म येतो फूट पाऊंड सेकंड येतो. ओके, तर याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा एफपीएस सिस्टम. आता आणखी एक गोष्ट सांगायची झाली, एमकेएस सिस्टम इज ऑल्सो डेसिमल सिस्टीम. एमकेएस सिस्टीम ही डेसिमल सिस्टीम आहे. ठीक आहे. तर एफपीएस स्टँड्स फॉर फूट पाऊंड अँड सेकंड. ओके, अँड इन दिस सिस्टीम foot is used for length measurement. Okay, after that pound is used for mass measurement. Okay, and second is used for the time measurement. Time measurement. Okay, FPS system. And this system is also called as British system. Okay, it is also called as British system. ओके, आता ही एफपीएस सिस्टम जी आहे ती मोस्टली कुठं वापरली जायची? ग्रेट ब्रिटन म्हणजे इंग्लंड आणि त्यांचं ज्या देशांच्यावर पूर्वी राज्य होतं, जसं भारतावर देखील होतं, तिथं देखील ही काय वापरली जायची? एफपीएस सिस्टम वापरली जायची. अजूनही काही ठिकाणी आपण एफपीएस सिस्टम सोडलेली नाहीये, ती वापरतोय. लक्षात घ्या, काही युनिट्स फूट मध्ये आहेत अजूनही. ओके, पाऊंड मध्ये देखील अजूनही काही युनिट्स आहेत. लक्षात घ्या. आता समजा मी असा एक एमसीक्यू विचारला की तिन्ही सिस्टीम मध्ये एक युनिट सेम आहे. कुठलं युनिट सेम आहे सांगू शकताय? याच्यामध्ये देखील 3च फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. तिन्ही सिस्टीम मध्ये
सीजीएस, एमकेएस आणि एफपीएस सिस्टम, तिन्ही सिस्टम मध्ये कुठलं युनिट सेम युनिट आहे? बाकी युनिट डिफरंट आहेत सगळे. करेक्ट. बरोबर आहे ना. टाइम मेजरमेंटचं जे युनिट आहे ते सगळ्या सिस्टम मध्ये मात्र एकच आहे, सेकंड. ओके, करेक्ट. हा, आता या ज्या सिस्टीम्स आहेत लक्षात घ्या, या ज्या सिस्टीम्स आहेत ते बिफोर 1960 वापरल्या जायच्या. 1960, कारण बिफोर 1960, ओके, बिफोर 1960 एवढं मोठ्या प्रमाणावर ग्लोबल कम्युनिकेशन किंवा ग्लोबल ट्रेडिंग किंवा ग्लोबलायझेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं बिफोर 1960. ठीक आहे. परंतु 1960 नंतर टेक्नॉलॉजीच्या ऍडव्हान्समेंटमुळं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झाली की कंट्री टू कंट्री कम्युनिकेशन मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. कंट्री टू कंट्री ट्रेडिंग, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, ओके, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. आणि ज्यावेळी या टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंटमुळे कंट्री टू कंट्री कम्युनिकेशन व्हायला लागलं, म्हणजे एका कंट्रीचे सायंटिस्ट दुसऱ्या कंट्रीच्या सायंटिस्ट बरोबर कम्युनिकेशन करायला लागले, एका कंट्रीचे इंजिनियर्स दुसऱ्या कंट्रीच्या इंजिनियर्स बरोबर कम्युनिकेशन करायला लागले. पीपल्स ऑल्सो स्टार्ट्स कम्युनिकेटिंग. आणि हे कम्युनिकेशन करत असताना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठे यायला लागला माहिती आहे का? या युनिटमध्ये प्रॉब्लेम यायला लागला. फॉर एक्झाम्पल, इंग्लंड मधला पर्सन किंवा इंग्लंड मधला सायंटिस्ट फूट हे युनिट वापरायचा. त्याचे जे काही थेरीज असतील किंवा त्याचे काय जे इन्व्हेन्शन्स असतील, डिस्कव्हरीज असतील, त्याच्यामध्ये फूट युनिट वापरायला लागला. एक्सपेरिमेंट त्यांचे जे काय असतील त्याच्यामध्ये फूट युनिट वापरायला लागला. अमेरिकन पीपल मीटर हे युनिट वापरायला लागले. युरोपियन पीपल बाकीचे जे आहेत ते सेंटीमीटर युनिट वापरत होते. आणखी काही कंट्री अशा होते की त्यांचे युनिट कम्प्लिटली डिफरंटच होते. आणि आता खरा प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागला की डिफरंट युनिट्स असल्यामुळं कम्युनिकेशन व्यवस्थित होईना, कम्युनिकेशन मध्ये कन्फ्युजन्स व्हायला लागले, ओके, किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर इझिली करता येत नव्हता, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इझिली करता येत नव्हता, इन्फॉर्मेशन एका सिस्टीम ऑफ युनिट मधून दुसऱ्या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये कन्वर्ट करायला लागायला लागली. आणि याच्यामुळं खूप ठिकाणी प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले. म्हणजे सायंटिस्ट टू सायंटिस्ट कम्युनिकेशन होत नव्हतं, इंजिनियर्स टू इंजिनियर कम्युनिकेशन होत नव्हतं, ट्रेडिंग करायला प्रॉब्लेम होत होता, व्यापार करायला एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीकडं, कारण ते सगळं कन्व्हर्जन करायला लागायचं अगोदर एका सिस्टमचं दुसऱ्या सिस्टीम मध्ये. ठीक आहे. काही वेळेला तर असं व्हायचं की एकाच कंट्रीमध्ये अनेक सिस्टीम वापरल्या जायच्या. म्हणजे सायंटिस्ट फॉर एक्झाम्पल एमकेएस सिस्टीम वापरायचे, इंजिनियर्स जे आहेत ते कुठली सिस्टीम वापरायचे, फॉर एक्झाम्पल एफपीएस सिस्टीम वापरायचे. आता सायंटिस्टचं काय काम असतं? नवीन नवीन शोध लावणं, डिस्कव्हरीज करणं. आणि इंजिनियर्सचं काय काम असतं? त्या डिस्कव्हरीचं ह्युमन हेल्पसाठी त्याचा यूज करणं, त्याच्यापासून काहीतरी इक्विपमेंट्स तयार करणं वगैरे वगैरे. आता जर सायंटिस्टची थेरी एफपीएस सिस्टम मध्ये असेल आणि इंजिनियर्स जर वर्क करत असेल, मॅन्युफॅक्चर करत असेल समजा एमकेएस सिस्टीम मध्ये, तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम आला आता. आणि हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते 1960च्या आसपास ज्यावेळी ग्लोबलायझेशन झालं त्यावेळी हे मोठ्या प्रमाणावर हे प्रॉब्लेम सगळ्यांना, सायंटिस्टला दिसायला लागले. आणि त्यावेळी सगळ्या जगानं एकत्र येऊन असं ठरवलं की आपण या सगळ्या सिस्टीम डिस्कार्ड करूया पूर्वी ज्या वापरल्या जायच्या. म्हणजे कुठली सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम, एफपीएस सिस्टीम आणि कुठल्या सिस्टीम असतील त्या सगळ्या सिस्टीम डिस्कार्ड करायचं, कम्प्लिटली काढून टाकायचं ठरवलं. आणि सगळ्या जगामध्ये एकच सिस्टीम अप्लाय करायचं जेणेकरून हे सगळे प्रॉब्लेम इलिमिनेट होतील. आणि त्याच्यासाठी काय केलेलं आहे, साधारणपणे टेक्स्टबुक मध्ये जे काही दिलेलं आहे त्याच्यानुसार 1961 ला, ओके, बुक मध्ये ही प्रिंटिंग मिस्टेक आहे लक्षात घ्या, टेक्स्टबुक मध्ये एक प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर 1961 मध्ये एक कॉन्फरन्स भरवण्यात आली 1961 मध्ये. आणि त्या कॉन्फरन्सचं नाव होतं जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स. जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स, ओके. ही एक कॉन्फरन्स भरवण्यात आली 1961 ला. आणि कुठं भरवण्यात आली? फ्रान्स या कंट्रीमध्ये, पॅरिस या सिटीमध्ये, ओके. 1961 ला सगळ्या जगाचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, सगळ्या देशांचे जे कंट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते एकत्र आले 1961 ला. आणि एक कॉन्फरन्स भरवण्यात आली. त्या कॉन्फरन्सला नाव देण्यात आलं जनरल कॉन्फरन्स फॉर वेट अँड मेजर्स.
Okay, it is held at France in Paris. Okay, at Paris in the France. Okay, आणि त्या कॉन्फरन्समध्ये असं ठरवलं की ह्या सगळ्या सिस्टीम काढून टाकायच्या आणि त्याच्याऐवजी एकच सिस्टीम आपण इम्प्लिमेंट करायची आणि त्या सिस्टीमला नाव देण्यात आलं SI सिस्टीम. ओके, SI सिस्टीम. आणि अशा प्रकारे 1961 ला SI सिस्टीमचं काय झालेली आहे, डिस्कव्हरी झालेली आहे किंवा इन्व्हेन्शन झालेलं आहे SI सिस्टीम. ओके, आता SI चा लॉंग फॉर्म काय बघा, लॉंग फॉर्म ऑफ SI system is System D International. ओके, आता SI हा जो वर्ड आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे SI हा जो वर्ड आहे ना, तो इंग्लिश वर्ड नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा एक फ्रेंच वर्ड आहे. ओके, फ्रान्समध्ये मीटिंग भरवण्यात आली, त्याच्यामुळं त्याचं क्रेडिट फ्रान्सला देण्यात आलं आणि म्हणून त्याचं नाव, सिस्टीमचं स्पेलिंग देखील बघा, इथं ई एक्स्ट्रा आहे, इथं मध्ये डी नावाचा एक वर्ड आहे आणि इंटरनॅशनल असं काहीतरी ते वर्ड आहे, लक्षात घ्या. ओके, हा इंग्लिश वर्ड नाहीये. सिस्टीम डी इंटरनॅशनल, इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज SI सिस्टीम. ओके, SI सिस्टीम शॉर्ट मध्ये. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, SI हा जो वर्ड आहे इंग्लिश वर्ड नाहीये, हे लक्षात घ्या. इट इज अ फ्रेंच वर्ड. ओके, सिस्टीम डी इंटरनॅशनल असा SI चा लॉंग फॉर्म आहे आणि याचा इंग्लिश मिनिंग काय निघतो, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. ओके, इट्स इंग्लिश मिनिंग इज international system of units. ओके, त्याचा इंग्लिश मिनिंग असा होतो, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, तर या पद्धतीनं SI सिस्टीमची, हे दोन्ही करेक्टच आहेत ना. सिस्टीम डी इंटरनॅशनल हा फ्रेंच वर्ड आहे आणि इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट हा इंग्लिश वर्ड आहे. ठीक आहे, आणि शॉर्ट फॉर्म घेताना फ्रेंच वर्डचा शॉर्ट फॉर्म घेतलेला आहे SI सिस्टीम. ठीक आहे, त्याचं क्रेडिट फ्रान्सला देण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी ती मीटिंग भरवली, त्यांनी त्याच्यावर काम केलं, म्हणून त्याचं क्रेडिट त्यांना देण्यात आलं. NCERT 1961 हे करेक्ट आहे, लक्षात घ्या, 1961. ओके, सो इन दिस वे अ न्यू सिस्टीम इज डेव्हलप्ड अँड ही सिस्टीम जी आहे ती आता आपण सध्या वापरतोय, SI सिस्टीम. सगळ्या जगामध्ये आता ही एकच सिस्टीम वापरण्यात येत आहे. ओके, हा, आता SI सिस्टीमची बाकीची इन्फॉर्मेशन बघूया. ओके, बाकीची इन्फॉर्मेशन इन SI सिस्टीम. ऍक्च्युली SI सिस्टीम हे कुणाचं मॉडिफिकेशन आहे, MKS सिस्टीमचं. हे पहिले याच्यामध्ये सेंटेन्स येणार आहे. ओके, SI system is basically, okay, SI system is basically modification of MKS system. लक्षात घ्या, जे काय केलेलं आहे, MKS सिस्टीम जे आहे त्याच्यामध्ये काही युनिट्स मॉडिफाय करून SI सिस्टीम फॉर्म करण्यात आलेली आहे. म्हणजे ती काय पूर्णपणे नवीन सिस्टीम नाहीये, MKS सिस्टीमलाच काय केलेलं आहे, मॉडिफाय केलेलं आहे. म्हणजे याचा मिनिंग असा नव्हे की MKS सिस्टीम आणि SI सिस्टीम दोन्ही एक आहेत असा त्याचा मिनिंग नव्हे. SI सिस्टीम आणि MKS सिस्टीम मध्ये देखील काही युनिट्स डिफरंट आहेत. ओके, एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं एक्झाम्पल, तर MKS सिस्टीम मध्ये आणि SI सिस्टीम मध्ये डिफरंट युनिट्स कुठले आहेत, तर MKS सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट जर बघितलं आपण तर किलोग्राम फोर्स आहे, लक्षात घ्या, किंवा केजी वेट म्हटलं जातं फोर्सचं युनिट, आणि SI सिस्टीम मध्ये ते न्यूटन आहे.
एमकेएस सिस्टम मध्ये टेम्परेचरचं जर युनिट बघितलं, टेम्परेचरचं युनिट, तर ते डिग्री सेल्सिअस आहे एमकेएस सिस्टम मध्ये, आणि एसआय सिस्टम मध्ये ते बदलून केल्विन ठेवलंय. ओके. त्याच्यानंतर एमकेएस सिस्टम मध्ये हीटचं युनिट, हीट मेजरमेंटसाठी कॅलरी युनिट वापरलं जातं. तर एसआय सिस्टम मध्ये कॅलरी युनिट वापरलं जात नाही, तर त्याच्याऐवजी काय वापरलं जातं, जूल हेच युनिट वापरलं जातं हीट मेजरमेंटसाठी. ओके. मोस्ट ऑफ द युनिट एमकेएस सिस्टमचे ऍज इट इज एसआय सिस्टम मध्ये घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही युनिट्स काय केलेले आहेत, फक्त मॉडिफाय केलेले आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे याचा मिनिंग असा घ्यायचा नाही की एमकेएस म्हणजेच एसआय. तर एसआय इज अ डिफरंट सिस्टम विच इज मॉडिफिकेशन ऑफ द एमकेएस सिस्टम. ओके. सो एसआय सिस्टम इज मॉडिफिकेशन ऑफ द एमकेएस सिस्टम. ओके. इट इज अ डेसिमल सिस्टीम. एसआय सिस्टीम ही डेसिमल सिस्टीम आहे, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत बघा. इट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. It consists of 7 fundamental physical quantities. हा, आणखी एक गोष्ट सांगायची राहिली, एफपीएस सिस्टीम डेसिमल सिस्टीम आहे का? ओके. तर एफपीएस सिस्टीम डेसिमल सिस्टीम नाही आहे, लक्षात घ्या. कारण का, त्याच्यामध्ये 12 इंच 12 इंच म्हणजे 1 फूट असतं. ओके. म्हणजे 10चं मल्टिप्लिकेशन फॅक्टर येत नाही. हा, ते एक सांगायचं राहिलं, बरं केलं आठवण केलं ते. ठीक आहे. म्हणजे हे पॉइंट्स कशाला इम्पॉर्टंट आहेत, तर एमसीक्यू मध्ये विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट किंवा इनकरेक्ट या पद्धतीचे काही क्वेश्चन्स येऊ शकतात. बेसिकली मेन्सला येणार नाहीयेत, परंतु नीट किंवा सीईटीला काही क्वेश्चन पूर्णपणे थेरॉटिकल असतात, लक्षात घ्या. मेन्सला 25 क्वेश्चन असतात फिजिक्सला, आणि सगळेच्या सगळे न्यूमरिकल असतात. एकही थेरॉटिकल क्वेश्चन नसतो, हे लक्षात घ्या. नीटला जवळपास 40% क्वेश्चन हे थेरॉटिकलच असतात. थेरॉटिकल म्हणजे काय, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज इनकरेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍप्लिकेशन ऑफ द ईडी करंट, नॉट ऍप्लिकेशन ऑफ द ईडी करंट, किंवा स्टेट द फॉर्म्युला. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर करंट, किंवा व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द मॅग्नेटिक इंडक्शन ऑन द ऍक्सिस. असे फॉर्म्युला बेस्ड काही थेरॉटिकल क्वेश्चन 40% जवळपास असतात, आणि बाकीचे 60% न्यूमरिकल असतात. आणि सीईटीला देखील साधारणपणे त्या पद्धतीने असणार आहे, 40-60%. ओके. सो इट कन्सिस्ट ऑफ 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज and 2 supplementary physical quantities. ओके. तर एक्झाम मध्ये हा, थेरी एक्झाम मध्ये, टेस्ट एक्झाम मध्ये हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. एक्सप्लेन एसआय सिस्टीम असा क्वेश्चन येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे, एसआय सिस्टम कधी आणि कुठे डेव्हलप करण्यात आली. ओके. एसआय सिस्टम कुणाचं मॉडिफिकेशन आहे, एमकेएस सिस्टमचं मॉडिफिकेशन आहे. याच्यामध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, तर 7. आणि सप्लिमेंटरी किती क्वांटिटी आहेत, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी 2 आहेत. ओके. ठीक आहे. आता 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत, आणि त्यांचं युनिट काय आहे, आणि त्याचं सिम्बॉल काय, हे आपण आता बघणार आहे. ओके. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. Fundamental physical quantities in SI system.
ओके, तर हा टेबल तुम्हाला या पद्धतीने ड्रॉ करावा लागेल. सो फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत बघा, सिरियल नंबर, फंडामेंटल क्वांटिटी, ओके, SI unit and its symbol. Okay, so first fundamental physical quantity is length. Okay, its unit is decided as meter and its symbol is decided as small m. Okay, after that, second fundamental physical quantity is mass. Its SI unit is kilogram, and its symbol is kg. After that, third fundamental physical quantity is time. Okay, SI unit is decided as second, taken as second. Okay, and its symbol is s, only s, small s. Okay, after that, fourth fundamental physical quantity is electric current. SI unit is ampere and symbol is capital A. Next, fifth fundamental physical quantity is temperature. Its SI unit is decided as Kelvin and capital K is the symbol. Then sixth fundamental physical quantity is amount of substance. Okay, its SI unit is decided as mole, MOLE, and symbol is MOL. Okay, and seventh fundamental physical quantity. Now, seventh fundamental physical quantity is luminous intensity. Okay, luminous intensity. Unit is candela. Okay, याचं युनिट जे आहे ते कॅन्डेला आहे, लक्षात घ्या. ओके, आणि सिम्बॉल जे आहे दॅट इज CD. CD is the symbol. Okay, so in this way there are 7 fundamental physical quantities. Luminous intensity means amount of intensity per unit solid angle. अमाऊंट म्हणजे एखादा सोर्स ऑफ लाईट असेल समजा, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय सांगतो तुम्हाला. हा सोर्स ऑफ लाईट आहे. हा सोर्स ऑफ लाईट काय करणार आहे, सगळ्या डायरेक्शन या पद्धतीनं लाईट बाहेर टाकणार आहे. ओके, तर सपोज आपण एक स्टेरेडियनचा सॉलिड अँगल घेतला, तर सॉलिड अँगल म्हणजे वगैरे काय आपण हे बघणार आहे पुढे, लक्षात घ्या. तर एक स्टेरेडियनच्या अँगलमध्ये किती वॅट पर मीटर स्क्वेअर, किती वॅट लाईट बाहेर टाकतो, वन अँगलमध्ये, वन स्टेरेडियनच्या अँगलमध्ये किती लाईट बाहेर पडते, किती वॅट मध्ये लाईट बाहेर पडते, त्याला काय म्हटलं जातं, ल्युमिनस इंटेन्सिटी. लाईटची इंटेन्सिटी आहे थोडक्यात ती. ओके, ल्युमिनस इंटेन्सिटी जेवढी जास्त तेवढा ब्राईटनेस थोडक्यात जास्त असतो. ओके, जेवढी ल्युमिनस इंटेन्सिटी जास्त तेवढा ब्राईटनेस लाईटचा जास्त. ल्युमिनस इंटेन्सिटी कमी असेल तर लाईटचा ब्राईटनेस कमी असणार. सो ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटचा ब्राईटनेस किती आहे हे मेजर करण्यासाठी वापरली जाणारी फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, so these are the fundamental physical quantities. After that, there are 2 supplementary physical quantities. Okay, supplementary physical quantities. So in SI system there are 7 fundamental physical quantities and
टू सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. दोन सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत बघा. वन इज द प्लेन अँगल. प्लेन अँगल याचं SI युनिट असणार आहे रॅडियन. SI युनिट इज रॅडियन आणि युनिट असणार आहे RAD, रॅड. सॉरी, सिम्बॉल असणार आहे रॅड. रॅडियन हे युनिट आहे लॉंग फॉर्म मध्ये आणि शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिताना सिम्बॉलच्या स्वरूपात लिहिताना रॅड लिहावं लागतं. सेकंड इज सॉलिड अँगल. सॉलिड अँगल. ओके, सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेरॅडियन. ओके, स्टेरॅडियन आणि याचं सिम्बॉल आहे SR. ओके, ओके. ते जनरल कॉन्फरन्सचं इयर जे आहे ते पुन्हा एकदा मी चेक करतो आणि मी तुम्हाला उद्या सांगतो. ओके, 1961 एक्झॅक्टली आहे का 1971 आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट. हा, तर अशा प्रकारे आपण आता काय बघितलं, सगळ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी SI सिस्टीम मधल्या आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी बघितल्या. आता हा प्लेन अँगल म्हणजे काय आणि सॉलिड अँगल म्हणजे काय ते थोडंसं बघूया, कारण आपल्याला हे सॉलिड अँगल, प्लेन अँगलच्या कन्सेप्ट पुढे आपल्याला कंटिन्युअसली फिजिक्स मध्ये लागणार आहे, पर्टिक्युलरली सॉलिड अँगल. कारण मॅथ्स मध्ये सॉलिड अँगल तुम्हाला नाहीये, प्लेन अँगल तुम्ही मॅथ्स मध्ये स्टडी करू शकताय. ठीक आहे. तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल म्हणजे काय थोडंसं बघूया आपण आता. प्लेन अँगल. प्लेन अँगल म्हणजे काय असतं बघा. इट इज a two-dimensional angle, 2D angle subtended by arc of a circle at the center of circle. याला आपण प्लेन अँगल असं म्हणतो. बघा, प्लेन अँगल म्हणजे काय असतो, हा एका प्लेन मधला अँगल असतो आणि म्हणून प्लेन अँगल म्हटलं जातं. एक प्लेन हे कसं असतं, 2 डायमेन्शनल असतं. म्हणजे प्लेनला काय असतात, एक लेंथ आणि ब्रेड्थ किंवा लेंथ आणि हाईट एवढंच असतं, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, इट इज अ 2 डायमेन्शनल अँगल. म्हणजे काढताना कसं काढणार प्लेन अँगल, तर प्लेन अँगल म्हणजे काय सांगितलंय बघा, एका आर्कनं सर्कलच्या सेंटरला केलेला जो 2 डायमेन्शनल अँगल आहे ना, त्याला काय म्हणायचं, प्लेन अँगल असं म्हणायचं. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज थीटा. सो हा काय आहे, दिस इज आर्क. ओके, हा सर्कलचा सेंटर. तर या आर्कनं सर्कलच्या सेंटरला केलेला जो अँगल आहे त्याला काय म्हटलं जातं, प्लेन अँगल असं म्हटलं जातं. व्हेरी सिम्पल कन्सेप्ट. ओके, सर्कलच्या छोट्याशा आर्कनं सर्कलच्या सेंटरला केलेला जो अँगल आहे ना, त्याला काय म्हणायचं, प्लेन अँगल असं म्हणायचं. ठीक आहे, इट इज अ 2 डायमेन्शनल अँगल. आता प्लेन अँगलचा फॉर्म्युला काय असतो ते देखील महत्वाचं आहे. ओके, सो प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ arc length to radius of circle. So this is the formula for plane angle. This is formula for the plane angle. Okay, so therefore मी इथे लिहू शकतो थीटा इज इक्वल टू, आता हा अँगल थीटा आहे, हा जो आर्क आहे ना, आर्क लेंथ साठी आपण जनरली S हे सिंबल वापरतो आणि रेडियस साठी सिंबल काय वापरतो, कॅपिटल R वापरतो. तर या डेफिनेशन नुसार, प्लेन अँगलच्या डेफिनेशन नुसार अँगलचा फॉर्म्युला काय, तो प्लेन अँगल इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल. सो S by R. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर प्लेन अँगल. हे लक्षात ठेवा, प्लेन अँगल. आणि हा प्लेन अँगल कशामध्ये येणार आहे, रॅडियन मध्ये येणार, डिग्री मध्ये नव्हे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. म्हणजे आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस जर केलं तर आपल्याला मिळणारा जो अँगल आहे तो डिग्री मध्ये मिळणार नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तो कशामध्ये मिळणार आहे, रॅडियन मध्येच मिळणार आहे. ओके, आता मी तुम्हाला सपोज असा क्वेश्चन विचारला,
therefore plane angle of a complete circle, plane, okay, therefore plane angle of complete circle, एका कंप्लीट सर्कलचा प्लेन अँगल किती असेल असा क्वेश्चन जर विचारला तर आन्सर काय येणार सांगा? रेडियन मध्ये येणार ना आन्सर. किती येणार बघा, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून बघूया ना, बरोबर आहे ना. हे बघा, हे कंप्लीट सर्कल आहे. आता आर्क लेंथ म्हणजे काय होणार मग सांगा? आर्क लेंथ म्हणजे काय होईल? कंप्लीट सर्कलचा अँगल म्हणजे इथून स्टार्ट करून परत इथपर्यंत यायचा आहे. हा टोटल अँगल मला काढायचा आहे. म्हणजे आर्क लेंथ काय होणार आहे? इथून स्टार्ट करून इथपर्यंत येणार आहे. म्हणजे आर्क लेंथ काय होणार कंप्लीट सर्कल म्हटल्यानंतर? याला काय म्हणतात रे सर्कलचं? या पॉइंट पासून स्टार्ट करून असं मी गेलो आणि परत त्याच पॉइंटला आलो तर ही जी आर्क लेंथ आहे ही किती होणार? त्याला काय म्हणतात? सर्कलचा काय म्हणतात त्याला? समजा क्वेश्चन विचारला की कंप्लीट सर्कलची आर्क लेंथ किती? सर्कम्फरन्स. कंप्लीट सर्कलची आर्क लेंथ म्हणजे काय होणार? सर्कम्फरन्स होणार ना. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय असतो रे? 2πr असतो ना. 2πr, ओके. 2π, समजा याची रेडियस जर कॅपिटल आर असेल तर सर्कम्फरन्स येणार आहे 2π कॅपिटल आर डिवायडेड बाय, आता या फॉर्म्युल्यानुसार एस बाय आर ना, आर्क लेंथ लिहिली मी 2πr डिवायडेड बाय आर, अँड देअरफॉर कंप्लीट सर्कलचा अँगल किती असतो? 2π रेडियन. 2π रेडियन असतो. अशा प्रकारे एक सर्कल म्हणजे 2π रेडियन असतं. आणि एक सर्कल म्हणजे किती असतं? डिग्रीमध्ये 360 डिग्री, आणि म्हणून ते रिलेशन आहे बघा, 2π रेडियन म्हणजे 360 डिग्री असतं. हे रिलेशन पण माहिती असेल तुम्हाला मॅथ्स मध्ये, ओके. 360 डिग्री म्हणजे 2π रेडियन. कारण डिग्रीमध्ये एका सर्कलचा डिग्रीमध्ये कंप्लीट अँगल 360 डिग्री येणार, आणि एका सर्कलचा रेडियन मध्ये अँगल किती येणार? 2π रेडियन. ठीक आहे. 2π रॅड जनरली सिम्बॉल लिहितो आपण, ओके. फुल फॉर्म जनरली लिहित नाही, कन्व्हेन्शन तसं आहे. जनरली युनिट लिहित असताना सिम्बॉल लिहायचं, फुल फॉर्म जनरली लिहायचा नाही. दॅट इज द कन्व्हेन्शन ऑफ एसआय सिस्टीम. ते आपण पुढे बघणार आहे. लक्षात आलं? तर प्लेन अँगलची कन्सेप्ट लक्षात आली का? बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो मी. प्लेन अँगल म्हणजे इट इज अ 2 डायमेन्शनल अँगल सबटेंडेड बाय आर्क ऑफ द सर्कल. सर्कलच्या आर्कनं सेंटरला सबटेंड केलेला, ओके, जो काय अँगल असणार आहे त्याला काय म्हणतो आपण? प्लेन अँगल असं म्हणतो. प्लेन अँगलची डेफिनेशन कशी येणार आहे? प्लेन अँगल इज डिफाइंड एज द रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ सर्कल. सो थीटा इज इक्वल टू एस बाय आर. कंप्लीट सर्कलचा प्लेन अँगल विचारला तर theta is equal to 2πr divided by r. r get cancel, and therefore complete सर्कलचा प्लेन अँगल असतो 2π रेडियन. ओके. काही वेळेला हे असं पण लिहितात 2π रेडियन ऐवजी वर c लिहिलं जातं. c हे देखील रेडियनचं सिम्बॉल आहे. मॅथमॅटिक्स मध्ये जनरली सी वापरतात. आरएडी हा वर्ड एकतर रॅड वर्ड लिहायचा, अदरवाईज इथं डोक्याला काय लिहायचं? सी लिहायचं. सो थीटा ऑफ ए सर्कल, theta of a complete circle, theta of a complete circle. So this is about the plane angle. Angle between two lines असं पण म्हणू शकतो आपण, angle between two lines. ओके. आता नेक्स्ट सॉलिड अँगल बघूया मग. सॉलिड अँगल. नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी इज द सॉलिड अँगल. सॉलिड अँगल, ओके. आता जसं प्लेन अँगल साठी आपण थीटा सिम्बॉल वापरतो, तसं सॉलिड अँगल साठी ओमेगा और डी ओमेगा, ओमेगा किंवा काही वेळेला ओहम नावाचं युनिट हे सिम्बॉल देखील वापरलं जातं. जसं प्लेन अँगलला थीटा वापरतात तसं सॉलिड अँगलला ओमेगा किंवा ओहम हे सिम्बॉल वापरतात. मोस्टली ओमेगा हेच सिम्बॉल वापरतात, लक्षात घ्या, सॉलिड अँगल साठी. ओके. जसं प्लेन अँगलला थीटा तसं सॉलिड अँगलला ओमेगा. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला सॉलिड अँगलची सगळी कन्सेप्ट आपण स्टडी करूया. ठीक आहे.